काही दादांचं फायनली सामान तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता मी अर्धा सामान आलं आहे आणि चांगलं वाटतं बघा, खतरनाक वाटते. आणि बघा आपण असं आहे, ते तर अर्धा आलं आहे आणि अर्धा सामान तो तिकडचा जो सामान आहे ना तो इथं ठेवला नाही आहे. पण गाईच बाहेर पण सामान ठेवलं आहे, भरपूर सारं सामान आहे. काम चालू होतं आहे आता, लवकरात लवकर होईल. मग फायनल टूर आपण ठेवतो बघा. आता आम्ही ठेवला आहे असं बांधून, कारण की तिथं आतमध्येचं जागा नाही म्हणून बाहेर ठेवला. आमचा कॉलेज चालू आहे पण आम्ही गेलो नाही, उद्यापासून जाणार. आता जेवतो आहे, जेवण इकडं भात आहे इकडं हे बघा. आणि इकडं काल पार्टी होती तर मटण गरम करायला ठेवलं बघा. मटण गरम होतं, मटण असल्यामुळेच खातो आणि भेटतो. मी आता आलो बाहेर बघा, इथं चित्र आहे जिमी 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 गाईज. हा बघा स्वराच्या बड्डेचा केक, हे पण खा. मी फर्स्ट टाइम खातो, काल रात्री खाल्ला नाही. काल रात्री डायरेक्ट वडे मटण खाल्ले. चांगला आहे केक पण टेस्टी आहे. केक बेस्ट आहे. कुठं आणला तुम्हाला सांगणार नाही मी, पण इथून गेलेलो बाहेर बघितलं तुम्ही ब्लॉगमध्ये. The next day. आता कॉलेज सुटलं आहे आणि आत्ता मी घरी चाललो आहे. वाजले 12-1 वाजला आहे आणि आता मी घरी चाललो आहे. वेलकम टू ब्लॉग माझ्या स्वागत आहे तुमचं. आणि आजचा ब्लॉग मी इतक्या दिवसानंतर आत्ता बसतो मी अभ्यासाला, कारण की सुट्टी होती. आणि आता मी काम करतो आहे बघा. हा पॅन्ट्रा म्हणजे इथं भरपूर जुना पॅन्ट्रा आहे. आणि याच काल एक सीन झाला बेकार बघा. आता बघा पूर्ण फोड आलेत. हा इथे पूर्ण हातावर फोड आलेत. आणि हा बघा पॅन्ट्रा बघा, सुंदर वाटतंय बघा. मला पॅन्ट्राचा काय सीन झाला आहे आता बघा. तर मी लावतोय ना, तर मी लावतोय इथं बघा. तो इथं लावला पण इथं कनेक्टिव्हिटी दिसत नाही बघा. करतोय माझी इथं कनेक्टिव्हिटी दिसत नाही. बाकी उद्या जातो याचं करायला मी बघा. सगळं सगळं बघा. काही लवकरच ब्लॉग भेटेल चांगले तगडे व्हिडिओ बघायला. म्हणून आता सध्या तरी नाही, आता सुट्टी भेटल्या शनिवार रविवार, कारण की आता 12वे आहे बघा. वाईज ओके काय नाही बघा. फेवरेट गाडी सुंदर वाटते, घ्यायचे वेळेस 100 केलाही आपल्या इथं असणार. 1K आधी हो दे मग 100 ते पण असे बघायचं. The next day. गाईस आजपासून हे काम चालू होणार आहे, पण आता 3 वाजलेत तरी तो माणूस अजून आला नाही. आता एवढं आधीच बिझी शेड्यूल चालू आहे, त्यात माणसं पण लेट येतात. डोकं जाम झालं आहे. ब्लॉग पण मी 2-3 दिवस पोस्ट नाही केला आहे, टाकलाच नाही बघा. कॉलेजला म्हणून टाईम भेटत नाही सध्या. 2-3 दिवस कॉलेज चालू आहे आणि हातामध्ये तर बिलकुलच नाही बघा. आता तिथे छाला आला, पूर्ण बेकार कंडिशन झालं. काम सुरू झालं आहे आणि आता मी त्याच्याच संदर्भात जातो मार्केटला सामान आणायला. तर लेट्स गो. बघा गाडी कोणीतरी पुढं लावलं ना, तर काय बोलायचं आपण. गाडी बोलू पुढं लावायचं नाही, पुढं लावतात. 10ची नोट खिशात होते. जाऊया आपण आता, तू सामान आणूया जाऊन, कारण की तो इम्पॉर्टंट आहे सध्या. जाऊया लगेच. तरी नोट टाईम लागून अर्धा तास लागेल यायला, कारण की लांब आहे. डायरेक्ट मार्केटला नाही जाणार.
तुमचा टाईम तर लागल, टाईम लग्न तर चलो काम करून या काय आता. चालेल ना पंपाला वायर. होय होय दोनच आहेत दोनच राहिले. आता घरी आलो, सामान घेऊन. घरी कुठं आतून आत्ता आलो. हे सामान दाखवतो तुम्हाला काय नाही गेलेलो. हा एक आणि हे एक, हे 2 सामान आणायला गेलेलो आणि त्याला अर्धा तास लागला. कितीला गेलो 4:20ला गेलो, 4:20ला आणि आत्ता 5 वाजता घरी आलं आहे. 5 वाजता थोडा वेळ मला टाईम लागतो अजून. इथले मला आणायचे आहेत पण बोललो आता मग काम करू आधी हा आणू नंतर तर आत, कारण की आत्ता याचा लागणार आहे. आता हा तिथं मेजरमेंटला लागणार आहे म्हणून बोललो आणूया. मला सांगा कमेंटमध्ये ही कंपनी GM चांगली आहे की नाही. म्हणजे ते कंपनी होती ते घेतली चांगले, कोणते ते चांगले होते मी घेतले आणि चलो घर पे जाते गायचं. मी लाईट अंधेरा आहे, नेट व्हिडिओ ना लिफ्ट आले आपले. चलो अभी घर पे जाते आणि देते अभी आणि हाताची हालत काय झाली बेकार. कालपर्यंत फोड होता, आता तर पूर्ण निघालं. जा लगेच. मी कधी गेलो आहे भरपूर टाईम झाला. आलो थंड पियाला तिथं मँगो शेक डायरेक्ट घरी आणायचं तर देवा. आता काम फायनल टचला आलं आहे. फायनल टचला काय मी बोलतो, फायनल टचला फायनल टचला 7 दिवसानंतर येईल पण आता आले बऱ्यापैकी काम झाले. गॅस दाखवतो मला. हे बघा पूर्ण घाण झाले, तिकडून घाण पण काम बघायचं काम. आता हे होईल काय दिवसांत. तुम्हाला मी इथं दाखवून कसं होणार आहे ते बाजूला बघा. अरे वाटते की नाही सांगा. तर वाजलेत 8 वाजायला 8:30 झालेत बघा. तर भरपूर घाण झाले. सॉकेट वगैरे पूर्ण काढला आहे, टी व्ही पण काढले आतमध्ये. टी व्ही पण काढून ठेवले मग अशी मीच ओपन केली. टी व्हीचा तो पाचचा स्टँड पण वगैरे सगळं खुद मैंने ओपन केअर गाईज. इधर टी व्ही रखी आहे. हे मला माहीत नव्हतं की हा निघतो आहे टी व्हीचा. इथनं बघा सॉकेट निघतो. खूप पसारा झाला आहे, पसारा पण आवरायचा आहे मला. अजून काम आहेत. घरी पण ना कोण आहेत ते गेलेत लोट्यात. मी एकट्याच आणि देवाची पूजा पण नाही गेले आज. हे बघा सुंदर वाटतं गाभारा इथे. देवाची पूजा पण नाही गेली कारण की कोण घरी नव्हतं म्हणून. कचरा मगाशी काढला, एवढं कसं ठेवलं अजून इथं साठल्यावर तो करायला लागेल. आणि बघा दाखवतो मला मी काय आणलेलं मगाशी पण ते आता लागलं नाही. हा टेबल तुम्हाला दाखवला मी. हो टेबल बांधला आहे. हे बघा ते उघडत नाही तर ठेवलं नाही त्याने. सगळे गॅजेट्स आपले याच्यात ठेवते. लॅपटॉप कीबोर्ड वगैरे सगळे आत ठेवले मी आता. आणि बघा मगाशी मी हे 2 गोष्टी आणल्या बघा. आणि याच्यामध्ये ना एक युनिक चीज सापडले दाखवतो मला. बघा हा तर नॉर्मल सॉकेट आहे नाही तो काय आहे नोट आहे. आणि याच्यामुळे काय बेनिफिट असेल वायरमॅनला आमच्या जे काम करतात त्यांना मला वाटतं. हे बघा हे स्क्रू आहेत आणि हे देखो क्या निकला है इसमें से गाइस. कधी निघालं आहे बघा. 5 रुपये वायरमॅन करन्सी काहीतरी आहे. तगडा काहीतरी असेल त्यांना बेनिफिट चांगलं आहे. आपल्यामुळे कोणाचा दुसऱ्याचं बेनिफिट असेल तर काही ते चांगलंच आहे म्हणून मी सांभाळलं ते ठेवलं आहे. हे बघा यांच्या यात भरून ठेवतो मी. आणि लय मजा येते. काम चालू आहे, चांगलं वाटते. एक सॅटिस्फॅक्शन वाटते की काहीतरी करतो आहे आम्ही चांगलं प्रोजेक्ट काम. बाकी हे ब्लॉग आता मी पोस्ट करेन काय आहे तर मग दिनचर्या ब्लॉगामध्ये तुम्हाला दाखवलं काय आहे जीवनात चालू. बाकी काय खास ब्लॉग तो बनवला नाही. तर मी होप करतो मला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरात लवकर यायचं आपले 1K करा की आपल्याला एक मोटिवेशन भेटेल
की आपण सक्सेसकडे वळतोय. मग लवकरात लवकर 1K आमच्या भावाला मोठी करा. आणि यायच ही एक बॉटल भेटली स्वराला गिफ्ट मावशीकडनं. आणि मी चूज करतो कारण की इधर इसमें काय बेस्ट मोड ऑन घ्यायचं आणि खतरनाक वाटतं बघा. हे बघा पार्टी पण आहे इथे आणि पाणी पण आहे ना असे टू चिकन ओपन. जो मैं जिमला जाऊँ तो इसमें से प्रोटीन लूँगा. इसमें हे बघा इथलं असं हँडल पण आहे. असं हँडल पकडून चालायचं भरपूर आहे. बघा फ्रेम पण काढले तिथले. तर काहीच भेटतो तुम्हाला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.